दशक एक समास दोन. आज आपण माहिती घेत आहोत दासबोधाची. सर्व सिद्धीचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूपी अशा गणनायकास मी वंदन करतो. आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्व काळ येथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपा कटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वधून घ्यावा. तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितळून जातात. एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळाचळा कापू लागतात. केवळ त्याच्या नामस्मरणानेही ते देशोधडीला जातात. म्हणूनच गजाननाला विघ्नहर नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांचा त्याचा मोठाच आधार वाटतो. हरिहर देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात. सर्व मंगलाचे निधान असा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यात सर्व प्रकारचे यश प्राप्त होते. ते करीत असताना संकट, अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही. मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागलो तरीही मनाला परम समाधान वाटते. चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. गणेशाचे सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून जेव्हा नृत्य करू लागतो तेव्हा सर्व देवाभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात. त्याच्या कंठस्थळातून सतत मध गळत असतो. तो सदा आनंदाने डुलत असतो. अत्यंत आनंदाने उल्हासित झालेला त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेतो. त्याचे भव्य रूप दिव्य असून अत्यंत विशाल देह महाप्रचंड आहे. त्याचा भाल प्रदेश विस्तीर्ण असून त्यावर सिंदूर लावलेला आहे. त्याच्या गंडस्थळातून थपथपा मदस्राव होत असतो. त्या मदस्रावातून दळवणाऱ्या सुगंधाच्या परिमळामुळे आकर्षित होऊन भुंक्यांचे थवे मधुर गुंजाराव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजू घालू लागतात. गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मोरडलेली आहे. कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात. खालचे ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मध क्षणाक्षणाला गळत असतो. गणेश हा 14 विद्याचा स्वामी असून त्याचे डोळे फार लहान आहेत. तो अत्यंत सूक्ष्म दृष्टीने सर्वत्र निहाळत पाहत असतो. त्याचे कान खूप मोठे व लवलवती असून त्यांना तो सुपासारखे सतत फडाफडा हलवित असतो. तेव्हा त्याचा फडफड आवाज येतो. त्याच्या मस्तकावर नाना रत्ने त्यात जडलेली असतात. असा रत्नजडित मुकुट आहे. त्यातून नाना रंगाच्या प्रकाशाची किरणे सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात. कानाला नील मण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात. त्याचे दात पांढरे शुभ्र ठसठशीत आहेत आणि त्याच्या टोकाला सुवर्णांची रत्नजडित कडी लावलेली असून त्याच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. त्याचे पोट लवलवीत असून सारखे हलत असते. त्याच्या सर्पाचा कडे दोर ओढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगरांचा मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. त्याला 4 हात असून लंबोदर सोन सकळी पितांबर नेसलेले असते. तर त्याच्या पोटावरती मोठे नागासारखे फुटकार टाकतो. तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभी कमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकामका पाहतो. त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापाप्रमाणे पोचतील अशा लांबलचक रुळत असतात. त्याच्या हृदयावर रत्नजडित हारांचा पदक अत्यंत शोभून दिसतो. 4 हातापैकी एका हातात परशु, एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण तेजस्वी अंकुश, तर एका हातात अत्यंत प्रिय असणाऱ्या मदकांचा गोळा शोभून दिसतो. गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ मृदंगाच्या तालावर नृत्यांचे उपांग जे हुंकार तो करीत नाना प्रकारचे नृत्य करतो. इतका विशाल थोलथलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरातही स्वस्थ राहत नाही. त्याची साजिरी मूर्ती सुलक्षण व लावण्याने जणू खानच आहे. पायात नुपुरे झणझणत असतात. दंडातील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो. तर मधुर झणकारणाऱ्या घाऱ्यामुळे दोन्ही पावले भक्तांचे मन हरण करीत असतात. गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते. त्याच्या कृपेमुळे साहित्य निर्मितीच्या वेळी अष्टनायिका सहाय्य करू लागतात. हे समर्थ म्हणतात. असा जो सर्वांगाने सुंदर असणारा सकळ विद्यांचा वसतिस्थान असा श्री गणेश, त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो.
त्या गणेशाच्या वर्णन केले असता भ्रमित चित्तमासाच्या बुद्धीतही नाना प्रकार ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते, ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात. यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत. म्हणून मंद गती असणाऱ्यांनी गणेशाचे चिंतन करावे, कारण कुणी मूर्ख, अवलक्षणी अथवा हिनाहुनीहीन असतील तेच श्री गणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर, सर्व विषयात पारंगत होऊ लागतात. असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी व गणेशाची उपासना करावी असे शास्त्र सांगते. म्हणून असा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा करून यथामत केली आहे.